एअर एव्हिएशन दिल्लीचा निर्णय होता की NTPCची चिमणी आडवी येते, त्यामुळे कुठलेही अडथळे पाडू नका, असं क्लिअर ऑर्डर असताना त्याकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी लोकांनी त्या ठिकाणी ही चिमणी पाडायची न्यायालयीन ऑर्डर आहे अशी खोटी गोष्ट सांगून ही चिमणी त्या ठिकाणी दमनबोस केली. हा कोऑपरेटिव्ह कारखाना बंद पडला तर आपल्याला इतर कारखाने चालवायला सोपे जातील अशा पद्धतीची एक भावना त्यामध्ये होती आणि त्या माध्यमातून ती चिमणी पाडली गेली. आणि नक्कीच या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा मनामध्ये तीव्र भावना आहेत आणि त्या या येणाऱ्या लोकसभेमध्ये व्यक्त झाल्याशिवाय राहणार की सुभाष देशमुखांनी विधानसभेमध्ये अतिशय खोटं विधान केलं की ह्या कोर्टाची ऑर्डर आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारची कोर्टाची ऑर्डर त्या ठिकाणी नाही की ज्यामध्ये चिमणी पाडावी. मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय ते एका पक्षाचं एका राज्याचं नेतृत्व ते करतायत. त्यांना ही जाण पाहिजे होती की आपण वैयक्तिक अशा पद्धतीच्या कोणाला वरती ॲक्शन घेत नाही, एका सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या कारखान्यावर आपण घेतो आहे. पण त्याकडं जाणून बुजून ह्या लोकांनी दुर्लक्ष केलं. विकासाची कुठलीही कामं न करता अशा पद्धतीचं चुकीची कामं ते करत आहे. नाही, सर्वच लोकप्रतिनिधींचं नाव घ्यावं लागेल. सगळ्यांनी बघायची भूमिका घेतलेली. चुकीच्या पद्धतीनं प्रत्येकाने आपल्या स्वार्थासाठी काहीतरी केलेलं आहे आणि ते फडणवीसच्या माध्यमातून घडलं आहे. एअरपोर्ट अथॉरिटीची NOC घेण्यासाठी आम्ही 7-8 वर्ष धडपडलो, परंतु त्या ठिकाणी ती न मिळण्यासाठी मोठे प्रयत्न झाले आणि ती मिळू दिली नाही. परंतु मला हे लक्षात येतं की मला त्रास देणं, माझ्या असलेल्या संस्थेला त्रास देणं हा प्रकार गेल्या 10 वर्षात सुरू झाला आहे. तो 15 जून 23चा जो काही घटना घडली ती एवढी मनामध्ये बसलेली आहे आणि त्याबद्दल एवढी चीड आहे की मी काही सांगू अगर न सांगू ते त्याला प्रतिक्रिया देणार. तिनं आम्ही तो अन्याय जो काही झालेला आहे त्यावेळेस आमची चीड आम्ही ह्या लोकसभेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करणार आहोत. जर बदला वाटत असेल किंवा तुम्ही वचपा म्हणत असाल तर तो तुम्ही समजून घेण्याचा प्रश्न आहे. आम्हाला त्याच्या विरोधात तुम्ही जो अन्याय करताय त्याला विरोध करणं हे लोकशाहीच्या माध्यमातून पहिलं काम आहे आणि ते आम्ही करतो. ह्या पद्धतीच्या त्रासाला त्या वेळेस आपण विरोध करणं हे आपलं काम आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या निवडणुकीत उतरावं अशी माझी तरी विचार नाही आहे. की जो काही त्यांनी कष्ट ह्या चिमणी पाडण्यासाठी गेल्या 10 वर्षात घेतला त्याच्यापैकी एक 6 महिने जरी त्यांनी बोरामणी विमानतळावरती घेतला असता आणि त्याला पाहिजे तेवढे पैसे दिले असते तर विमानतळ त्याच 5 ते 6 महिन्यात चालू झालं असतं. पण वेळ प्रसंगी पडल्यास त्या ठिकाणी जे काही त्रास देणारी मंडळी आहेत त्यांना बाजूला ठेवण्यासाठी आपल्याला जर सिद्धेश्वर परिवारातला एखादा उमेदवार देऊन त्या ठिकाणी त्यांना बाजूला काढण्याचं काम करावं लागलं, जसं आत्ता आपण करतोय. दर्शको नमस्कार. बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे. सोलापुरात भाजप विरुद्ध काँग्रेस असा एक परंपरागत सामना होतो आहे. दोन्ही पक्षाच्या दृष्टीनं एक ती आर पारची लढाई अशा पद्धतीचे चित्र, विविध मुद्दे जे आहेत हे या निमित्तानं समोर येत आहेत आणि त्यातही एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाडलेली चिमणी हा एक मुद्दा गाजतोय की ज्याच्यामध्ये भाजपकडनं म्हटलं जातं की न्यायप्रविष्ट बाब आहे. दुसरीकडं ऊस उत्पादकांमध्ये याविषयीचा रोष हा भाजपावरती आहे. एकंदरीत या संदर्भातली परिस्थिती कशा पद्धतीची आहे, ऊस उत्पादकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये कशा प्रकारची भावना आहे, त्याचबरोबर सोलापूरची विमानसेवा चिमणी पाडकामानंतर सुरू झाली का हा सुद्धा मुद्दा आहे. यावर सोलापूरचे सगळे विकासाचे मुद्दे आहेत. या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करण्याकरता आज आपण श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा मार्गदर्शक आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष श्रीयुत धर्मराज काडादी यांच्याशी संवाद साधणार आहोत. काडादी साहेब, स्वागत आपलं बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे काडादी साहेबांकडं पाहताना म्हणजे त्यांनी राजकारणात यावं, अगदी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी किंवा यापूर्वी असाही प्रयत्न लोकसभा निवडणुकी लढवावी असे प्रयत्न झाले. म्हणजे एकंदरीत काडादी साहेब हे राजकारणात यावेत असा एक समाजातनं प्रयोग झाला. मात्र ही बाब जी आहे ती आजपर्यंत काडादी साहेबांनी तशी मनावर घेतलेली नव्हती. पण यंदा मात्र असं काही वेगळं चित्र समोर आलं की धर्मराज काडादी हे
या राजकीय निवडणुकीसंदर्भात स्पष्टपणे बोलले आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्यांनी अगदी उघडपणे पाठिंबा दिला. नेमकी त्यांची ही राजकीय भूमिका ही कोणत्या पार्श्वभूमीवरती आहे आणि ही राजकीय भूमिका घेताना नेमका त्यांचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. काळते साहेब, सुरुवातीलाच चिमणीचा विषय म्हटलं की लोकसभा निवडणूक होते. खरं तर म्हणजे लोकसभा निवडणूक म्हटलं तरी सोलापूरच्या पाणी प्रश्नापासून आपले जे सोलापूरचे म्हणून प्रश्न आहेत ते गाजतातच. पण यंदा मात्र चिमणीचा विषय आहे. चिमणीचं जे पाडकाम आहे, मुळामध्ये हे चिमणीचं सगळं पाडकाम झालं, त्याविषयीचा रोष किंवा ती एक तीव्र प्रतिक्रिया आपण त्यावेळेला पाहिली. आजच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मनात कशा पद्धतीची भावना आहे? मी खास करून सिद्धेश्वर साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद आहेत, शेतकरी आहेत, त्यांचं 15 जून 23 रोजी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त करून शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या घरावरनं नांगर फिरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेला आहे. आणि नक्कीच त्याच्या तीव्र भावना या शेतकऱ्यांमध्ये आणि कामगारांच्या मध्ये आहे. वास्तविक पाहता कुठल्याही प्रकारची कोर्टाची ऑर्डर नसताना एअर एव्हिएशन दिल्लीचा निर्णय होता की NTPCची चिमणी आडवी येते, त्यामुळे कुठलेही अडथळे पाडू नका, असं क्लिअर ऑर्डर असताना त्याकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी लोकांनी त्या ठिकाणी ही चिमणी पाडायचे न्यायालयीन ऑर्डर आहे अशी खोटी गोष्ट सांगून ही चिमणी त्या ठिकाणी दमनदोस केलेली आहे. आणि नक्कीच या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा मनामध्ये तीव्र भावना आहेत आणि त्या या येणाऱ्या लोकसभेमध्ये व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. सर, आता हे जे विधान होतं तुमचं की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा, ही भूमिका तुम्ही घेताना संबंध परिवाराशी चर्चा अशा पद्धतीचं काही वातावरण होतं का? खास करून आपण सिद्धेश्वर साखर परिवार, हो, सामूहिक भूमिका आपण ज्याला म्हणतो ती सामूहिक भूमिका ही का? मी ज्या संस्थांचं नेतृत्व करतो आहे त्यामध्ये सिद्धेश्वर साखर कारखाना असू देत, देवस्थान असू देत, ह्या ज्या संस्था आहेत या कर्मयोगी अप्पांनी अतिशय ह्या सोलापूरच्या विकासासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी ह्या संस्था वाढवल्या, स्थापन केल्या आणि त्या माध्यमातून या भागातल्या लोकांना, विशेषतः साखर कारखान्याच्या माध्यमातून या भागात कुठल्याही दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील असं पीक नव्हतं आणि त्या काळी 1969मध्ये या कारखान्याची सुरुवात त्या ठिकाणी ही सोसायटी रजिस्टर करून केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमुळे असे या ठिकाणी एक आदर्श अशा पद्धतीचा कारखाना म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवला. शेतकऱ्यांना इतर कुठल्याही कारखान्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न त्यांच्या काळात झाला. तोच प्रयत्न पुढच्या 25 वर्षामध्ये ते गेल्यानंतरही तशाच पद्धतीनं थोडं कमी जास्त अशा पद्धतीनं कारणा आम्ही लोकांनी त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहता की गेले 10 वर्ष झालं महाराष्ट्राची म्हणजे ज्या आज लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, आपण गेले 2 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले, कारण मोदींचं एक करिश्मा 2000 लाट त्या ठिकाणी आली होती आणि त्यामध्ये त्यांनी जे काही आश्वासनं चांगली दिली होती ते एक स्वप्न दाखवलं होतं, ते पूर्ण होईल अशी एक लोकांमध्ये ही आशा होती. त्या माध्यमातून आपण आपल्याही इतरांना इथले जे कोण उभारले तेही बघितलं नाही. सुशीलकुमार शिंदेसारखं या ठिकाणचं नेतृत्व करणारे त्यांचंही हे पाहिलं नाही आणि आपण भाजपचे 2 खासदार एका पाठोपाठ एकदा 2 टर्ममध्ये निवडून दिले आहे. त्याचबरोबर या ठिकाणच्या आमदारकीच्या इलेक्शनमध्येही आपण भाजपचे आमदार त्या ठिकाणी या ठिकाणच्या नागरिकांनी निवडून दिले. महापालिकेची सत्ता त्या ठिकाणी झाली, जिल्हा परिषद भाजपच्या हातात दिला. जी काही सत्ता केंद्र आहेत की जी काही
लोकविकासाची कामं करणारी, नागरिकांची काम करणाऱ्या ह्या संस्था आहेत, या सगळ्या भाजपच्या दिल्या. पण गेल्या 10 वर्षांमध्ये आपण पाहतो की सोलापूरच्या विकासामध्ये या ठिकाणी कसल्या पद्धतीचं काम झालं, एकही अशा पद्धतीचं नाही. महापालिकेचं तर कारभार जर आपण पाहिला तर वेळेवर पाणी मिळत नाही. ज्या सिटी बसच्या सोयी होत्या त्या बंद पडलेल्या आहेत, आजच्या घडीला चालू नाही आहेत. स्मार्ट सिटीची योजना या ठिकाणी संपूर्ण देशभर राबवली, त्यामध्ये सोलापूर शहराचा त्या ठिकाणी समावेश झाला. करोडो रुपये आले, पण ते कुठे गेलेत याची आपल्याला माझ्यापेक्षा जास्त आपल्याला माहिती असेल. त्याचबरोबर क्लीन सिटी करू म्हणाले, अनेक दिवस NGOज आणि स्वतः लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले, पण तोही आता मागं पडला आहे. अशा पद्धतीनं जी स्वप्न दाखवली गेली, भ्रष्टाचार निर्मूलन करू, बेरोजगारी कमी करू, पण कुठल्याही अशा पद्धतीचे जे त्यांनी स्वप्न दाखवले ते पूर्णत्वास झाले नाही. माझं म्हणणं आहे की ते जे जाहीर केलं ते शेवटपर्यंत त्या उतरवण्यामध्ये ही मंडळी कमी पडलेली आहेत. सर, तुम्ही जाहीरपणे आता यावेळेला आपण पाहतो की जाहीरपणे तुम्ही अगदी म्हटलं की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा, कुठेतरी एक असं चित्र आहे का किंवा मतप्रवाह असा आहे का आपल्या समर्थकांमधून की नाही आता तुम्ही राजकारणात यावं किंवा राजकारणामध्ये स्पष्ट भूमिका तुम्ही आता घ्यावी, असा एक मतप्रवाह तुम्हाला, म्हणजे तो ज्याला म्हणतो आपण शेवटी या गोष्टीचाही दबाव येतोय का? कारण आजपर्यंत तुम्ही हे सगळं समाजकारण पाहिलेलं आहे, समाजकारणात तुम्ही जास्त लक्ष दिलं, सगळं झालं, कधी राजकारणात असतं ना, पण आता मात्र कुठेतरी हा दबाव तुमच्यावरती वाढतोय की नाही तुम्ही आता हे राजकारणापासून अलिप्त राहू नये? नाही, तो दबाव तर म्हणजे व्यक्तिगत अशा पद्धती आम्ही जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस तो भाग येतोच आहे. परंतु त्याहीपेक्षा मला वाटतं की ज्या संस्था ह्या सार्वजनिक संस्था आहेत, ज्याच्या मालकी हा सार्वजनिक सभासद आहे, अशा संस्थेच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं त्रास देण्याची कुठली मानसिकता मला समजत नाही. आणि म्हणून ह्याची रिॲक्शन जर मी त्या संस्थेचा लीडर समजून किंवा याचं नेतृत्व करतो, ते जर मी आवाज त्या ठिकाणी उठवलं नाही तर ते चुकीचं होणार आहे. म्हणजे सर्वसामान्यामध्ये जी काही चीड निर्माण झाली आहे त्या कृतीमुळं, ती चीड कुठंतरी व्यक्त झाली पाहिजे. आणि माझ्या मते सार्वजनिक निवडणं ही एक योग्य प्लॅटफॉर्म आहे की जिथं राज्यकर्त्यांना आपण सांगितलं पाहिजे. ते किती यशस्वी होईल, काय होईल, तो भाग वेगळा, परंतु आपल्याला जे काही त्रास झाला आहे तो सहन करण्यापेक्षा तो त्या ठिकाणी व्यक्त केला पाहिजे. ही लोकशाहीची एक पद्धत आहे. त्या माध्यमातून आमच्या सिद्धेश्वर परिवाराने हे ठरवलं की हा जो काही झालेला आहे ती भावना लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि या माध्यमातून सरकारने जे काही चुकीचं काम केलं आहे त्यामध्ये त्यांना धडा जिकत दिला पाहिजे. कडे जर त्रास झाला असं तुम्ही स्पष्टपणे म्हणता, हा त्रास दिला कोणी असं वाटतं? म्हणजे जे त्रास तुम्हाला झाला या सगळ्या गोष्टी स्पष्ट आहे ना, राज्यकर्ते ज्यावेळेस आणि त्याचा कालावधी तसा बराचसा होता. हो, आता जवळजवळ ते 7 ते 8 वर्ष, म्हणजे 2014ला आम्ही चिमणी बांधली, 2023पर्यंत ह्या संपूर्ण लढा आपण लोकांच्या माध्यमातून लढला. व्यक्तिगत अशा स्वरूपाने सगळ्या पद्धतीने प्रयत्न केले, राजकीय लेवलला सगळ्यांना भेटलं, फडणवीसापासून सगळ्यांना आम्ही भेटलो, परंतु कुठेही त्या प्रकारची दखल घेतली नाही. आमची भूमिका एवढीच होती की हे विमानतळ एकतर्फी चालतं आहे, म्हणजे शहराकडनं उडतात विमानं आणि शहराकडनंच उतरतात, त्यामुळं कारखान्याची चिमणी तिथे आडवी येत नाही. गेली 25 वर्ष असंच चालू आहे. बोरामणीसारखं विमानतळ त्यावेळेस काँग्रेस गव्हर्नमेंटच्या वेळेस असताना शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी जमीन घेऊन पुढचा प्लॅन केला आणि हे फक्त शिंदेसाहेब किंवा काँग्रेसनी जेव्हा सत्तेत असताना करत असताना एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, न्यू दिल्ली किंवा एअर एव्हिएशनचे किंवा महाराष्ट्रातील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन गव्हर्नमेंटचे सेक्रेटरी घेऊन त्या ठिकाणी ह्या विमानतळाच्या ज्या काही अडचणी आहेत की त्या वाढवू शकत नाही. एकीकडं कारखाना आणि एकीकडं शहर, ह्या परिस्थितीमध्ये त्याचा रनवे जो 2.25 किलोमीटरचा आहे तो वाढू शकत नाही आणि म्हणून बोरामणीचं विमानतळ घेतलं असतं. तर थोडं जरी कष्ट त्या बोरामणीसाठी घेतलं असतं तरी बोरामणी विमानतळ आत्तापर्यंत गेल्या 7-8 वर्षात चालू झालं असतं. परंतु तसं न करता हे क्रेडिट कोणाला तरी एका पक्षाला मिळतं, ह्या कुठल्या तरी व्यक्तींना ह्याचं बोरामणी विमानतळाचं जाईल, ह्या एका द्वेषभावनेने हे सर्व केलं आणि त्याच्याबरोबर हा कोऑपरेटिव्ह कारखाना बंद पडला तर आपल्याला
इतर कारखाने चालवायला सोपे जातील अशा पद्धतीची एक भावना त्यामध्ये होती आणि त्या माध्यमातून ती चिमणी पाडली गेली. हे जो त्रास झाला आता याच्यामध्ये व्यक्ती कोणत्या येतात, म्हणजे ज्यांना आपण तुम्ही म्हणता की त्रास झाला, तुम्हाला त्रास दिला गेला, नाही, व्यक्ती एकाच दुसऱ्यांचे नाव घेण्यापेक्षा इथे म्हणजे याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधी इथले काही लोकप्रतिनिधी सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी द्यायला पाहिजे होतं. जसं मी सांगितलंय की सुभाष देशमुखांनी विधानसभेमध्ये अतिशय खोटं विधान केलं की ह्याला कोर्टाची ऑर्डर आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारची कोर्टाची ऑर्डर त्या ठिकाणी नाही की ज्यामध्ये चिमणी पाडावी असे उल्लेख नाही आहे. उलट म्हणजे सुभाष देशमुख हे कॅबिनेट दर्जाचे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री होते. एक साखर कारखाना, एकमेव एक साखर कारखाना गेली 50 वर्ष आपण या ठिकाणी चालवतोय. 30,000 सभासद असलेला कारखाना, ह्या कारखान्याला ज्या काही अडचणी असेल ते सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायच्या ऐवजी कोर्टामध्ये आम्ही गेलं असताना 20 जून ही तारीख कोर्टामध्ये होती, तिथपर्यंत थांबण्याची पण तयारी न ठेवता त्या ठिकाणी रात्र त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं. 2000 पोलीस, काही गरज नव्हती त्या ठिकाणी, रात्रभरात 2000 लोक पोलीस घातले. आमच्या सगळ्या डायरेक्टरना पकडून त्या ठिकाणी तुरुंगात घातलं, कामगारांना हुसकावून त्या ठिकाणी काढून घेतलं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या चिमणी पाडली. एक अतिशय दुर्दैवी घटना त्या निमित्तानं घडलेली संपूर्ण राज्याने पाहिलेली आहे. सर, तुम्ही एकच नाव घेताय, म्हणजे आणखीन तुम्हाला त्रास दिला गेला यामध्ये मग आणखीन नाही, सर्वच लोकप्रतिनिधींचं नाव घ्यावं लागेल. सगळ्यांनी बघायची भूमिका घेतलेली आहे जे काही भाजपचे. आणि त्यात व्यतिरिक्त स्वतः फडणवीस जेव्हा सोलापूरला एका दुसऱ्या कामासमेत आले ह्या चिमणी पाडायच्या आधी, त्यांनी सरळ सांगितलं की ते सर्व तुमच्या सोलापूरकरांना गोड बातमी मिळेल. अशा पद्धतीचं कृत्य गोड बातमी असू शकते. सर, आपण हे बघतो की ह्या निवडणुकीमध्ये चिमणीचा मुद्दा गाजतो आहे आणि आपण सुरुवातीलाच म्हटलं की सत्ताधारी जे आपले आमदार आहेत किंवा सत्ताधारी एक लोकप्रतिनिधी खासदार असतील आणि एक पदाधिकारी, प्रत्येकाचं म्हणणं की चिमणीचं जे पाडकाम हा जो विषय आहे तो संपूर्णपणे न्यायप्रविष्ट होता. न्यायप्रविष्ट असल्यामुळे ती झाली, भाजपाचा याचा कुठलाही संबंध नाही. ही जी सगळा प्रकार घडला याला फक्त भाजप जबाबदार धरताय का न्यायप्रविष्ट बाब म्हणून याच्याकडे पाहायचा? नाही, कुठलीही, माझ्या माहितीप्रमाणे मी आत्ता सांगितलं तसं कुठलीही कोर्टाची ऑर्डर नाही. सुभाष देशमुखनी जे विधानसभेत स्टेटमेंट केलं किंवा नेहमी ते सांगतायत की कुठल्याही कोर्टाची ऑर्डर नसली, ती दांडात खोटं सांगतायत. त्यामुळं ह्याला उलट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलेही अडथळे पाडू नका असं जे NOC देणारी अथॉरिटी आहे दिल्लीची, की एव्हिएशन न्यू दिल्ली, त्याचे जे चीफ डायरेक्टर आहेत, त्यांनी तशी ऑर्डर काढली होती की तुम्ही कुठलेही अडथळे पाडू नका. असं असताना त्याला बाजूला ठेवलं. फक्त एकच त्यांनी नियम लावला, महापालिकेत ठराव केला होता आणि नगरपालिकेचा जो काही नगरविकास खात्याचा नियम असतो की बांधकाम परवाना नसेल तर ती इमारत पाडली पाहिजे, तर त्या कायद्याचा नियम बेकायदेशीर असा उल्लेख बेकायदेशीर असून ती त्या ठिकाणी पाडण्यात आली. वास्तविक पाहता आम्ही सगळ्यांनी घेतली, महापालिकेची तत्वमान्यता घेतली. ती एअरपोर्ट अथॉरिटीची NOC घेण्यासाठी आम्ही 7-8 वर्ष धडपडलो, परंतु त्या ठिकाणी ती न मिळण्यासाठी मोठे प्रयत्न झाले आणि ती मिळू दिली नव्हती. मग हा जो सगळा आतताईपणा म्हणायचा तर तो कोणत्या कारणासाठी झाला असं वाटतं? तुम्ही म्हणताय की जे झालं ते अतिशय सगळ्या घाईघाईत गोष्टी झाल्या या सगळ्या, की जिथं अगदी कोर्टाची ऑर्डरच नव्हती असं देखील तुम्ही म्हणता. हो, घाईघाईत नाही, 7 ते 8 वर्षी प्रक्रिया चालली होती. नाही, पाडकामाला ती तत्परता पाडकामाच्या बाबतीत जी दाखवली गेली. हो, शेवटच्या घटकेला पण आम्ही हायकोर्टात शेवटच्या घटकेला हायकोर्टात 20 जून 2023 ही तारीख चालणार होती, परंतु त्या ह्याच्यातही मी सर्वांना भेटायचा प्रयत्न केला. फडणवीसना मला भेटता आलं नाही त्यामुळे, परंतु मुख्यमंत्र्यांना मी भेटलो. त्यांनीही हेच कारण सांगितलं न्यायप्रविष्ट आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही न्यायप्रविष्ट गोष्ट नव्हती. उलट आम्हीच त्याच्यासाठी स्टेसाठी गेलो होतो. 20 तारखेपर्यंत आम्ही थांबा म्हणत होतो, पण ते थांबले नाही. खरं जर तुम्ही सहकार क्षेत्रात आहात तसं पाहिजे आपण, म्हणजे तुम्ही म्हटलं की आपण लोकांचा इकडून दबाव असतो की तुम्ही राजकारणात आहात तरी देखील तुम्ही थोडंसं अलिप्त राहिलात. काळादींची अडचण काय होत होती, म्हणजे जी अन्य लोकांना जे तुम्ही म्हणताय की ह्या सगळ्यांनी मला त्रास दिला, या लोकांना काळादींचा काय त्रास होता?
किंवा याहीपेक्षा आपण दुसरा असा प्रश्न घेऊयात की शेवटी चिमणी टार्गेट होते की काळादी टार्गेट होते या सगळ्या प्रकरणात? नाही, मला तर ते त्यांच्या मानसिकतेचं अर्थच बोध झालेला नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं केलं त्यामध्ये मी सांगितलं तसं मी ज्या त्या संस्थेवरती काम करतो त्या सगळ्या संस्थांना मी उदाहरणासकट सांगू शकेन, परंतु त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मला वैयक्तिक आणि त्या त्या संस्थेना मोठ्या प्रमाणात त्रास दिला गेलेला आहे. याचं कारण आपण समजू शकत नाही, ती मानसिकता कशी आहे मला माहीत नाही. मी मागेही आपल्या इंटरव्ह्यूमध्ये बोललो आहे की ह्या संस्था जर बंद पडल्या तर विकासाचे जे काही मोठे काम करणाऱ्या संस्था आहेत त्यालाच तुम्ही खो घालताय, अशा पद्धतीचं एक होणार आहे. आणि लोकप्रतिनिधींनी विशेषतः सहकार खात्यात काम करणाऱ्यांनी अशा पद्धतीनं काम करणं हे किती योग्य आहे. आणि यावर आपल्याला दिसतं असं की जे म्हणू की कारखानदारीच्या स्पर्धेमधून या गोष्टी घडल्या का? असू शकेल, तसंही असेल. म्हणजे ते एक कारण असू शकतं की सिद्धेश्वर कारखाना हा सर्वाधिक दर देतो आहे, कोऑपरेटिव्हमधला एक चांगला कारखाना आहे, तो बंद पडला तर कारण गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या आजूबाजूला 10 साखर कारखाने आलेत, प्रायव्हेटमधले 10 साखर कारखाने आहेत. त्यामुळं असंही आपल्या कारखान्याला कुठला फरक नाही पडला. नाही, आपल्या कारखान्याला काही नाही, आपली विश्वासार्हता आहे, आपले सभासद भेटले आहेत. पण एकंदरीत मी त्याही वेळेस सांगितलं की तुम्ही या भागामध्ये उजनीचा टेल एंडचा भाग आहे, ह्या तिन्ही तालुक्याला अजूनही कॅनॉलने पाणी आलेलं नाही. तुम्ही पाणी आणा, तुम्ही कारखाने घालून बसलाय, तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, तुम्ही जोपर्यंत ह्या भागामध्ये पाणी आणत नाही त्यापर्यंत ऊसाचं क्षेत्र आपण वाढवू शकत नाही. आणि तशा पद्धतीने आता कारखाने घातलेत तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करताय, तुम्हाला 1 नाही 2 नाही 4 टर्म काम करायला मिळाले. तुम्ही अशा पद्धतीनं जर उजनीचं कॅनॉल आणू शकला, वडापूरचं धरण करू शकला तर या तिन्ही तालुक्याचं पाण्याचा प्रश्न आपल्याला मिटेल आणि पाहिजे तेवढं ऊस प्रत्येक कारखान्याला होईल. पण त्याकडं जाणून बुजून ह्या लोकांनी दुर्लक्ष केलं, विकासाची कुठलीही कामं न करता अशा पद्धतीचं चुकीची कामं ते करत राहिले. तसं याच्यामध्ये आपल्याला दिसतं असं की ठीक आहे की स्थानिक पातळीवरती तुम्हाला विरोध झाला, तुम्ही म्हणता की त्रासही दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक असं नेतृत्व आहे की जे वास्तववादी भूमिका घेतं किंवा ज्यामुळे आपण एक सुडाचं राजकारण अशा कुठल्या पद्धती तिथं दिसून येत नाहीत. आणि आपण पाहिलं की सहकार क्षेत्रासाठी सुद्धा त्यांनी आपलं योगदान आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून दिलेलं. असं असताना जे ते म्हटलं की सोलापूरला एक आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला ते की चिमणी पाडकांसंदर्भातली त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पोचली नाही असं म्हणायचं मला माहिती किंवा त्यांच्याकडून या बाबतीतला विचार झाला नाही का? मला असं वाटतं तुमचा जसा त्यांच्याशी संवाद होता तो अनुभव कसा आला? नाही, माझ्याशी काही फार आला नाही त्यांचा. 1 का 2दा मला ते म्हणाले होते की मी स्वतः नाही पण माझे जे त्यावेळेसचे व्हाईस चेअरमन होते दीपक आलुरे म्हणून, त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी असा निरोप दिला होता की तुम्ही चिमणीच त्या ठिकाणी दुसऱ्या साईडला हटवा. परंतु त्याला आम्ही तयार झालो होतो, परंतु त्यांनी ती जागा दाखवण्यासाठी असमर्थ ठरले. आणि त्यांना कुणी फिडिंग दिलं म्हणजे ते एक मुख्यमंत्री म्हणून काम करत होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत. परंतु मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय ते एका पक्षाचं एका राज्याचं नेतृत्व ते करतायत. त्यांना ही जाण पाहिजे होती की आपण वैयक्तिक अशा पद्धतीच्या कोणाला वरती ॲक्शन घेत नाही, एका सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या कारखान्यावर आपण घेतो आहे. संस्था आणि व्यक्ती यामध्ये फरक असला पाहिजे ही जाण माझ्यामध्ये त्यांना आली पाहिजे होती. परंतु तशा पद्धतीचं ते न होता ह्या संस्थेची चिमणी जी पाडली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं चुकीचा मेसेज गेला असं मी मानतो. हे सुडाचंच राजकारण झालं का चिमणीच्या बाबतीत? तुम्ही त्याचं वर्णन काय कराल की जी काही म्हणजे आता आपण आपल्या डोळ्यासमोर तर सगळी परिस्थिती आहे, नाही खूप ज्याचं जी परिस्थिती होती त्याचं वर्णन काय करायचं? नाही, चुकीच्या पद्धतीनं प्रत्येकाने आपल्या स्वार्थासाठी काहीतरी केलेलं आहे आणि ते फडणवीसच्या माध्यमातून घडलं आहे. दुसरं काय म्हणणार? इथून जे होतं ते सुडाचंच राजकारण होतं, स्थानिक पातळीचा प्रत्येकाला ज्याला जे करायचं होतं, ज्याला चिमणी पाडण्यामध्ये रस होता, ह्या प्रत्येकाला काहीतरी स्वार्थ असेल. कोणाला धर्मराजाबद्दलचा द्वेष असेल,
कोणाला साखर कारखान्याची स्पर्धा असेल, कोणाला आणि काही असेल, कोणाला एखादी संस्था संपवायची असेल, त्या सगळ्यांनी मिळून हे प्लॅन पाळवला आणि त्या माध्यमातून हे घडलं आहे. खडसे, आता उघडपणे तुम्ही अशी भूमिका घेतली, महाविकास आघाडीच्या उमेदवार तुम्ही पाठिंबा दिला, जो निकाल असेल तो लागेल किंवा काय. असं वाटतं का की ही जी भूमिका घेतली आहे ती सुद्धा कुठेतरी या महायुतीकडनं लक्षात ठेवली जाईल, किंवा जे प्रयोग आता सध्या होत आहेत की आमच्या विरोधात गेल्या, म्हणजे एक सध्या जे होतं आपला ट्रेंड असा एक दिसतो की आमच्या विरोधात गेल्यानंतर मग बघू, अशी एक आपल्याला काही शक्यता वाटते का त्यातून? त्याचा आम्ही विचारच केला नाही, त्याचा काही विचार केला नाही. ही प्रतिक्रिया आहे. जरी मी ह्या पद्धतीनं जरी काही बोललो नाही, मी ही भूमिका घेतली नसती, तरी परंतु शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मनामध्ये तो 15 जून 23चा जो काही घटना घडली ती एवढी मनामध्ये बसलेली आहे आणि त्याबद्दल एवढी चीड आहे की मी काही सांगू अगर न सांगू ते त्याला प्रतिक्रिया देणारच आहे. आणि त्यामुळं बाकीच्या गोष्टीचा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही एकीकडनं जो भाजपकडनं दावा करण्यात येतो की सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि गोरगरीब कष्टकरी यांच्या बाजूने उभं राहणारं सरकार, ह्या घटनेत तर जाणवत नाही. तुम्ही सांगा ना, जर असं असेल तर सत्ताधाऱ्यांनीच पुढाकार घेऊन हे अशा पद्धतीचं न करता मला सांगा ना, एवढं सगळं करून विमानतळ चालू झालं का? सोलापूरचं विमानतळ चालू झालं असतं तरी आपण समजू शकलो. आज 10 महिने झाले, ऑगस्टमध्ये ते विमानतळ चालू करतो म्हणतोय आणि त्या विमानतळामध्ये पण नंतरच्या काळात त्यांनी अनेक चुकीचे, माझ्या मते जे होडी विमानतळाच्या दृष्टीने निर्णय घेतले ते म्हणजे आम्ही जे म्हणत होतो त्याप्रमाणेचे निर्णय घेतले गेले. NTPCची चिमणी होती म्हणून ती 9th लँडिंग त्यांनी कॅन्सल केलं. नंतरच्या इतर चिमण्या किंवा इतर काही घटने आडवे येतात म्हणून त्यांनी छोटी विमानं चालवायचा निर्णय घेतला. मग हे एवढं करण्याचं कारणच काय? सरळपणे तुम्ही असं म्हणता की जे काही चिमणीचं पाडकाम झालं त्याला फक्त हा भाजप किंवा भाजप सरकारच जबाबदार होतं? कितीदा सांगू मी आता तो, म्हणजे शेवटी सत्ताधाऱ्यांनीच हा निर्णय घेतलाय ना. हा जो काही निर्णय घेतला गेला आहे तो सत्ताधाऱ्यांनी घेतलेला आहे. त्यांना फिडिंग कोणी केलं, काय केलं त्याचा माझ्याशी काय संबंध आहे? पण त्यामुळे न्यायपालिकेकडे काही बोर्ड दाखवता येणार नाही किंवा काहीच नाही, म्हणजे तशी ती न्यायपालिकेकडून बोर्ड दाखवून सुटका करून घेण्यासारखा विषय नाहीच आहे. पण हा चिमणीचा विषय झाला. यापूर्वी आपण सिद्धेश्वर यात्रेसंदर्भात तो रस्त्याचा जो विषय होता त्यासाठी सुद्धा तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेलं होतं. नेमकं हे काय घडत असतं आणि याच्या पाठीमागचं राजकारण काय चालतं? म्हणजे त्याला तर मला असं वाटतं की भाजपातली काही मंडळी तशी तुमच्या बाजूनी होती, पण जे अशा ज्या गोष्टी चालतात त्या नेमक्या काय आहेत? म्हणजे तुमच्या विरोधात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नाही, मला ते समजू शकलं नाही. परंतु मला हे लक्षात येतं की मला त्रास देणं, माझ्या असलेल्या संस्थेला त्रास देणं हा प्रकार गेल्या 10 वर्षात सुरू झाला आहे. आणि हे चिमणीचं पाडकाम झाल्यानंतर अजूनही आपण पाहतो की सोलापूरची जी विमानसेवा आहे ती तशी सुरू झालेली नाही आहे किंवा अद्यापही सगळ्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत, अंदाज बांधण्यात येत आहेत. विकासाचा दावा जो भाजपकडनं करण्यात येतो आणि आपण असं म्हणू की त्यासाठी म्हणजे त्यासाठी ही चिमणी पाडली गेली आणि अंतर विमानसेवा तर नाहीच आहे. सोलापूरचा विकास आपण म्हणतोय तो जर अशा पद्धतीनेच होणार असेल तर तो लोकांच्या हिताचा असं आपण म्हणायचं. म्हणजे एकीकडे असं म्हणू की सोलापूर शहराने विमानसेवा गरजेची आहे, पण दुसऱ्या बाजूला एका चालू कारखान्याची एखादी चिमणी ती पाडली जाते. विकासाची अंमलबजावणी करे, विकास प्रत्यक्षात उतरवणं अशा पद्धतीनं तेच समजत नाही. मी तेच सांगतोय आपल्याला सातत्यानं, जी विकासाची कामं करायला पाहिजे ती जो काही त्यांनी कष्ट ह्या चिमणी पाडण्यासाठी गेल्या 10 वर्षात घेतला त्याच्यापैकी एक 6 महिने जरी त्यांनी बोरामणी विमानतळावरती घेतलं असतं आणि त्याला पाहिजे तेवढे पैसे दिले असते तर विमानतळ त्याच 5 ते 6 महिन्यात चालू झालं असतं. पण एखादी जी विकासाची गेली 50 वर्ष ह्या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देणारी संस्था आहे ती बंद पाडून काय मिळालं? असं कुठे राजकारण असतं का? खरं साहेब, ह्या सगळ्या गोष्टीचा
कितपत परिणाम होईल असं वाटतं ह्या लोकसभा निवडणुकीत? कारण आपण बघतो की तसं कारखान्याचं क्षेत्र फार मोठं आहे, पण लोकसभा मतदारसंघ जर आपण पाहिला तर मला वाटतं की हे म्हणजे शहरासकट दक्षिण तालुका येतो, उत्तरही येतो, मंगळवेढा येतो. खासदारकीचा जवळजवळ 90% भाग हा साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे. फक्त तुळजापूर हा भाग पण आमचा आहे, तो ह्या मतदारसंघात येत नाही. परंतु ह्या भागात येणारे सभासद शेतकरी 30,000, बिगर सभासद 10,000 शेतकरी, कामगार वर्ग मोठा, अशा पद्धतीनं 40-50,000 कुटुंब या ठिकाणी या संस्थेवरती जगतात. आणि अशा पद्धतीच्या संस्थेला अशा पद्धतीनं वागवलेल्याचा परिणाम काय होईल हा भाग नाही, परंतु जो अन्याय झाला आहे तो अन्याय कुठंतरी व्यक्त करणं, त्याच्या विरोधात प्रतिक्रिया देणं हे आमचं कर्तव्य आहे. तो लोकशाहीचा मूल गाभा आहे. आणि तशा पद्धतीनं आम्ही तो अन्याय जो काही झालेला आहे त्यावेळेस आमची चीड आम्ही ह्या लोकसभेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करणार आहोत. निकाल जे होईल या निमित्तानं या ठिकाणी प्रणितीताई शिंदे यांना काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवार दिला गेला. मला वाटतं गेल्या 15 वर्ष ते अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शहर मध्यमधून एक आमदार म्हणून निवडून येऊन त्यांच्या परीनं सत्ता नसताना गेली 10 वर्ष सातत्यानं या भागातल्या प्रश्नाला विधानसभेमध्ये आवाज उठवताना दिसतात. कोणी आला कार्यकर्ता, कोणी गरजू मानव आला, त्याचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. आणि शेवटी आम्ही जो निर्णय घेतला आहे त्या ठिकाणी ते यशस्वी होण्यासाठी एक चांगला उमेदवार आम्हाला पाहिजे होता. तो प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून त्यांच्या पाठीमागं उभा करणं आणि त्यांना लोकसभेमध्ये पाठवून देणं या दृष्टिकोनाने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. साहेब, तुम्हाला त्रास दिला असे तुम्ही 2-3 वेळा म्हणालात, याचा वचपा काढला जातोय का? म्हणजे तुम्ही आता या भूमिकेत आहात की तुम्हाला ज्यांनी त्रास दिला त्याचा वचपा तुम्ही काढणारच? नाही, त्याला तुम्ही शब्दप्रयोग कुठला वापरायचा तुम्ही वापरा. म्हणजे सुभाष देशमुखने तेच म्हणलं, तुम्ही मला हे शब्द शोधत नाही. तुम्ही बदला शब्द वापरला, शब्द पण आपण त्याला म्हणू आता पण नाही, तो पण पत्रकारांनी वापरला, मला काही हरकत नाही. परंतु जी घटना, ज्या पद्धतीचं काम तुम्ही केलेलं आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध कोणी काही व्यक्त होत असेल आणि ते तुम्हाला जर बदला वाटत असेल किंवा तुम्ही वचपा म्हणत असाल तर तो तुम्ही समजून घेण्याचा प्रश्न आहे. आम्हाला त्याच्या विरोधात तुम्ही जो अन्याय करताय त्याला विरोध करणं हे लोकशाहीच्या माध्यमातून पहिलं काम आहे आणि ते आम्ही करतोय. साहेब, अगदी जाहीरपणे तुम्ही आता राजकीय परिस्थितीबाबत सर्व भाष्य करता किंवा ती एक भूमिका घेता आहे. खरंच आता थोडीशी तुमची एक ती तशी तयारी झाली आहे का की येणाऱ्या काळामध्ये खरं तर चिमणीचा विषय मला वाटत नाही की हा लोकसभेपुरता मर्यादित राहील. चिमणीचा विषय हा मुद्दा विधानसभेलाही होईल, महापालिका निवडणुकीतसुद्धा तो विकासाच्या मुद्द्यावर होईल. विमानसेवा सुरू होते न होते याच्यावरती ते सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पण एक आता तुमचा स्वतःचा विचार असा होतोय का की नाही, आता लोकांचा जर असा दबाव असेल तर आपण राजकीय क्षेत्रात अगदी उघडपणे कार्यरत असावं? नाही, मी वेळोवेळी सांगितलं, आपल्या आधी एकदा घेतलेल्या मुलाखतीत पण सांगितलं आहे की मला पूर्वी सोलापूर लोकसभा जेव्हा ओपन होतं त्यावेळेस 2 ते 3 वेळा होण्यासाठी प्रयत्न झाले, पण माहीत नाही त्या काळात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अनेक कारणं असतील. परंतु आजच्या घडीला माझ्याकडं माझ्यावरती माझ्या घराची म्हणजे माझ्याजवळ जे संस्था आहेत, एका माणसाला एवढ्या संस्था त्या ठिकाणी आहेत की त्या संस्थांमध्ये काम करताना एक पॉझिटिव्ह काम करणं आणि त्या माध्यमातून विकास म्हणा किंवा लोकांच्या कल्याणाचे काम करणं, ह्या माध्यमातून काम करताना मला समाधान आहे. ह्या पद्धतीच्या त्रासाला त्या वेळेस आपण विरोध करणं हे आपलं काम आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या निवडणुकीत उतरावं अशी माझी तरी विचार नाही आहे. पण वेळ प्रसंगी पडल्यास त्या ठिकाणी जे काही त्रास देणारी मंडळी आहेत त्यांना बाजूला ठेवण्यासाठी आपल्याला जर सिद्धेश्वर परिवारातला एखादा उमेदवार देऊन त्या ठिकाणी त्यांना बाजूला काढण्याचं काम करावं लागलं, जसं आत्ता आपण करतोय की ज्या ठिकाणी प्रणितीताई शिंदेंच्या पाठीमागं आपण या लोकसभेच्या निवडणुकीत उभारतोय. अशा पद्धतीचं जर काम भविष्यामध्ये आपल्याला करावं लागलं तर आपण नक्की तशा पद्धतीने निर्णय घेऊ. आपल्याला चिमणीच नाही तर वारंवार त्रास दिला गेला.
खरं तर सामाजिक संस्था आपण चालवतोय, विकासाची कामं आपण हातात घेतो आणि अशा वेळेला आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला गेला. अर्थात जो चिमणीचा विषय आहे तर त्या बाबतीमध्ये सरकार म्हणून सरकारचीच ही सगळी जबाबदारी होती. जो काही त्रास दिला गेला असेल किंवा चिमणी जे घडलं ती न्यायप्रविष्ट बाब नव्हती, तर तो एक जाणून बुजून दिला गेलेला तो त्रास होता. आणि शेवटी अन्यायाविरुद्ध आपण लढत राहू. ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी अन्याय केला, अन्याय आपण सहन करणारच नाही आणि अन्यायाला आपण विरोध करतच राहू. त्याला तुम्ही बदला म्हणा किंवा वचपा म्हणा, आपण अन्यायाविरुद्ध भूमिका घेतो आहोत. आणि आता जी महाविकास आघाडीला आपण जे समर्थन दिलेलं आहे, सिद्धेश्वर परिवाराने समर्थन दिलेलं आहे, तर ते केवळ अन्यायाला विरोध या एका गोष्टीसाठी हा संबंध विरोध आहे. आणि हा विरोध आपल्याकडनं सातत्यानं होत राहील. आणि अशा पद्धतीनं जर कोणी जाणीवपूर्वक भूमिका घेणार असेल तर त्याविरुद्ध आपण उभे राहू. सिद्धेश्वर परिवारातला प्रत्येक सदस्य तर त्याविरुद्ध उभं राहील. आणि एकंदरीत जर विकास साध्य करायचा असेल तर इथले उद्योग व्यवसाय बंद पाडून विकास साध्य होणार नाही. तर ते उद्योग व्यवसाय टिकले पाहिजेत अशी भूमिका खरं तर असायला हवी होती, पण ती घेतली गेली नाही असं एकंदरीत म्हणणं धर्मराज काडादी यांचं होतं. खरोखर चिमणीच्या बाबतीत जे काही घडलं, आता जो लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्याने चिमणीचा जो विषय गाजतो आहे, तर तो विषय आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धर्मराज काडादी यांनी उघडपणे दिलेलं समर्थन याविषयी सर्वच जे मुद्दे होते दर्शकांच्या मनातले, सोलापूरकरांच्या मनातले, जिल्हावासियांच्या मनातले, तर धर्मराज काडादी यांनी स्पष्टपणे त्याचा एक तो खुलासा केला किंवा आपली एक भूमिका सविस्तरपणे मांडली. याबद्दल बिहार न्यूजच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.